Hello students, today we are going to deal with standard 10 subject English 1.4 Be Smart translation video. Be Smart म्हणजे यशस्वी बना. तर यशस्वी कसं बनायचं त्याचे काही रूल्स किंवा तसे काही प्लॅनिंग या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. कशा प्रकारे आपण यशस्वी बनायचं ते उदाहरणासह सांगितलेलं आहे किंवा कशा प्रकारे आपण यशस्वी बनू शकतो भविष्यामध्ये याचे या ठिकाणी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा. त्यांच्या करिअरसाठी भविष्य काळामध्ये जेव्हा त्यांना करिअर चूज करायचं निवडायचं आहे तेव्हा या ठिकाणी त्यांना ह्याची मदत होऊ शकते. बघूया ॲक्च्युअली आपण लेसनला स्टार्ट करूया. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. पहिल्याच लाईन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे चॅम्पियन्स आहेत ते कुठल्याही प्रकारे आखाड्यामध्ये वगैरे तयार होत नाही किंवा जे महान व्यक्ती आहेत ते कुठल्याही प्रकारे एखाद्या अकॅडमीमध्ये गेल्यामुळे किंवा कुठल्याही एखाद्या ठिकाणी ट्युशन लावल्यामुळे तयार होत नाही. तर हे चॅम्पियन्स कसे तयार होतात तर त्या चॅम्पियन्स मध्ये त्या लोकांमध्ये काय असतं आतमध्ये एक इच्छाशक्ती असते, एक स्वप्न असतं आणि एक दृष्टी असते तशा प्रकारची. त्यामुळेच ते लोक पुढे जाऊन महान व्यक्ती होतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. अशा लोकांमध्ये काय असावं लागतं स्किल आणि विल. स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छाशक्ती. कौशल्याला इच्छाशक्तीची जोड असली की माणूस यशस्वी बनतो. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण दोघांमध्ये इच्छाशक्ती ही जास्त स्ट्रॉंग असावी लागते. एखाद्या वेळेस कौशल्य कमी असेल तरी चालतं परंतु इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण अनेक संकटावरती मात करू शकतो. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव इन द सेम मॅनर. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. जे यशस्वी प्रोफेशनल्स आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांनी याच प्रकारे प्रगती केली आहे, याच माध्यमातून प्रगती त्यांची झालेली आहे आणि आपल्या सर्वांकडेच एक नैसर्गिक अशा प्रकारची उपजत अशा प्रकारचं बुद्धिमत्ता असते. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि आपल्याकडे असलेली बुद्धिमत्ता जर आपण योग्य पद्धतीने तिचा वापर केला तर आपण जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होतो. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. आपल्याकडे प्रगत बुद्धिमत्ता आहे परंतु आपण जर त्याचा वापरच नाही केला, योग्य दिशेने आपण जर त्या ठिकाणी ते स्वप्न पूर्ती करण्याचा प्रयत्नच नाही केला तर आपण यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणजे ऍक्शन ही महत्त्वाची आहे, कृती ही महत्त्वाची असते. सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, a sense of originality and a stepping stone to illuminate the path. आता सर्वात प्रथम जे आपण गोल सेट केलं पाहिजे. आपलं ध्येय काय आहे, काय करायचंय आपल्याला हे अगोदर ठरवलं पाहिजे. त्यामुळं हे गोल ठरवण्याचे किंवा ध्येय ठरवण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे ओरिजिनॅलिटीचा आपल्याला सेन्स होतो, म्हणजे जे वास्तव आहे त्या वास्तवाची आपल्याला जाणीव होते. अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आणि आपला जो मार्ग आहे जीवनामधला तो प्रकाशमय करण्यासाठी, एनलाइटन करण्यासाठी आपल्याला मदत होते. गोल्स पुट वन ॲट द हेल्प ऑफ लाईफ. पर्सिंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. गोल्स पुट वन ॲट द हेल्प ऑफ. ॲट द हेल्प ऑफ म्हणजे इन चार्ज ऑफ. आणि जेव्हा आपण ध्येय ठरवतो तेव्हा ते ध्येयच काय होतं आपला चार्ज घेतं, आपला ताबा घेतं जीवनाचा. आणि आपल्याकडे असलेलं ज्ञान आहे ते त्या ज्ञानाचा आपण चांगल्या प्रकारे भविष्यासाठी वापर करून घेतो. दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. एकदा आपण ध्येय ठरवलं की ते नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चॅनलाइज करतं. म्हणजे आपण कुठल्या प्रकारे गेलं पाहिजे, कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे, कशाचा अभ्यास केला पाहिजे हे आपलं ध्येय ठरवतं. आपल्याला नक्कीच वेगळ्या दिशेने त्या ठिकाणी घेऊन जातं. आणि जर आपण असं ध्येय सेट नाही केलं किंवा ध्येय आपण जर ठरवलं नाही तर मग आपण असं प्रवाहामध्ये जीवनाच्या वाहत जातो. जसं की नॉर्मल लाईफ आपण जगतो तशा प्रकारे आपण जीवन जगू शकतो.
Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. आता जे ध्येय ठरवणं आहे ते आपल्याला सोपं वाटतं, पण काही लोकांना हे ध्येय सेट करणं किंवा ध्येय ठरवणं फार कठीण किंवा चॅलेंजिंग वाटतं, आव्हानात्मक वाटतं. Fear of failure may be avoided in the absence of any goals. याचं महत्त्वाचं कारण कोणतं आहे? भीती कसली असते? का ध्येय ठरवू शकत नाही सगळे लोक? तर त्यांच्या मनामध्ये अपयशाची भीती असते. आपण यामध्ये सक्सेसफुल होऊ किंवा नाही, म्हणजे अपयशाची भीती मनामध्ये असल्यामुळं अनेक जण त्या ठिकाणी ध्येय ठरवताना घाबरतात. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. पण काही झालं तरी शेवटी प्रत्येकाला ठरवावं लागतं की आपल्याला आयुष्यामध्ये काय कमवायचं आहे, काय मिळवायचं आहे, काय बनायचं हे एकदा कधीतरी ठरवावंच लागतं. टू अकॉम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. त्यामुळं अशा लोकांना ज्यांना ध्येय ठरवायचं आहे अशा लोकांना तज्ञांनी काही मुद्दे सांगितलेले आहेत, 5 स्टेप सांगितलेले आहेत, पायऱ्या सांगितलेल्या आहेत की जे ज्यांना गोल आपलं ठरवायचं आहे किंवा आपलं ध्येय ठरवायचं आहे त्यांच्यासाठी. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. आपलं जर ध्येय स्मार्ट असेल, यशस्वी बनण्याचं जर ध्येय आपलं असेल, तर त्याची जी काय पद्धत आहे, वैचारिक पद्धत जी आहे ती आपल्याला लोकांना त्या ठिकाणी सक्सेसकडे घेऊन जाते, यशाकडे घेऊन जाते. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. यातला जो स्मार्ट शब्द आहे तोच या ठिकाणी 5 अक्षरांनी तयार झालेला आहे आणि त्या 5 अक्षराचा प्रत्येकाचं मीनिंग जे आहे, अॅक्रॉस्टिक आपण त्याला म्हणू, त्या प्रत्येकाचा अर्थ त्याच्याशी रिलेटेड आहे. एस स्टँड फॉर स्पेसिफिक. आपलं ध्येय ठरवताना आपण या स्मार्ट गोल आपलं ठरवायचं. स्मार्ट म्हणजे काय सांगितलंय तर स्पेसिफिक म्हणजे ठराविक क्षेत्र निवडणं. त्यानंतर ते मेजरेबल असलं पाहिजे, त्याचं आपल्याला मोजमाप करता आलं पाहिजे त्या क्षेत्राचं, आपण किती प्रगती केली किंवा किती नाही याचं. त्यानंतर अचिवेबल, आपल्याला ते अचिवेबल असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला ते मिळवता येण्याजोगं असलं पाहिजे ध्येय आपलं. त्यानंतर रिअलिस्टिक, ते जे ध्येय आहे आपलं ते वास्तववादी असलं पाहिजे. आपल्याला आपली कुवत माहित असते, आपल्याला आपली बुद्धिमत्ता माहित असते, आपण काय करू शकतो हे आपल्याला स्वतःला चांगलं माहित असतं. त्यामुळे आपलं ध्येय जे आहे ते रिअलिस्टिक असलं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाइम बाउंड असलं पाहिजे. ते जे ध्येय आपण ठरवणार आहे त्याला टाइम बाउंड असलं पाहिजे, वेळेची मर्यादा असली पाहिजे. कारण ती वेळेची मर्यादा असल्यानंतरच आपण त्या पद्धतीने स्टेप्स करू. नाहीतर आयुष्यभर त्या ठिकाणी आपण जर वेळेची मर्यादा नसेल तर तेच काम करत राहणार फक्त, आणि त्यामुळे यश जे आहे, सक्सेस जे आहे जीवनामधलं ते आपल्याला कधी मिळेल ते सांगता येत नसतं. म्हणून त्याला टाइम बाउंड असं म्हटलेलं आहे, वेळेची मर्यादा असली पाहिजे. बघूया आपण काय सांगितलं. स्मार्ट गोल्स हॅव स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे गाईडलाईन किंवा हेडलाईन, हेडिंग लाईन. जे स्मार्ट गोल आहे ते आपल्याला एक गाईडलाईन आहे किंवा मार्गदर्शक तत्व म्हणून आपण वापरू शकतो. आता स्पेसिफिकचा विस्तृत अर्थ काय? इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. याच्यामध्ये आपल्याला ज्या ठराविक एरियामध्ये, ठराविक क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे ते क्षेत्र निवडणं आणि त्याच्यामध्ये प्रगती करणं. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जेवढं आपण आपल्याला सुटेबल किंवा योग्य अशा प्रकारचं क्षेत्र निवडू तेवढं आपलं ध्येय चांगल्या प्रकारे आपण साध्य करू शकू. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि त्यामुळं आपलं ध्येय आपण जर ठरवलं आपल्या आटोक्यातलं, हवाक्यातलं, तर ते आपलं ध्येय आपल्याला साध्य करताना ते अधिक सोपं जातं आणि तो घटक आपल्याला त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा होतो आणि आपण ध्येयाकडे वाटचाल करतो. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. समजा आपल्याला एखादी बिल्डिंग बांधायची आहे, एखादी इमारत बांधायची, तर त्या ठिकाणी आपण ठरवत असतो की या ठिकाणी याची कॅपॅसिटी किती असेल, पात्रता काय, या ठिकाणी आपण कसं बांधू शकतो किंवा किती काळ या ठिकाणी हे चालू शकतं, किती जास्त काळाला लागू शकतो हे आपण डिसाईड करत असतो. दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे मेजरेबल.
क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाइंग गोल्स, आपले जे गोल्स आहे, ध्येय आहे, ते क्वांटिटी मध्ये असलं पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे की यावेळेस हे पूर्ण होणार आहे किंवा एवढं गोल आपल्याला साध्य एवढ्या दिवसामध्ये करायचं आहे. अभ्यास करताना सुद्धा आपण ठरवलं पाहिजे, ते मेजरेबल असलं पाहिजे की आठवड्यामध्ये आपल्याला वाचायला आलं पाहिजे. पुढच्या आठवड्यामध्ये आपण ठरवायचं की एक वाक्यामध्ये उत्तर आपली पाठ झालेली पाहिजे. त्या पुढच्या आठवड्यामध्ये आपण ठरवायचं की आपल्याला एखादा पॅराग्राफ पाठ झाला पाहिजे. म्हणजे जसं या अभ्यासाच्या बाबतीमध्ये आपण ठरवतो तसंच या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होताना आपल्याला या ठिकाणी ते मेजरेबल आपलं गोल असलं पाहिजे. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. आणि असं जर आपण ठरवलं तर बेंचमार्क म्हणजे काय की आपलं जे काही जजमेंट आहे, आपलं जो काही त्या ठिकाणी आपण जो जजमेंट करतो एखाद्या गोष्टीबद्दल किंवा आपण निर्णय घेतो की बाबा या ठिकाणी आपलं काम कितपत पूर्ण झालेलं आहे, कितपत व्हायचं आहे, हे त्या ठिकाणी आपल्या विकासाचा आपण एक आलेख तयार करू शकतो की एवढा विकास झालेला आहे, 50% झालेला आहे, 75% झालेला आहे, 80% झालेला आहे, असं त्या ठिकाणी आपण ठरवू शकतो आणि मग त्यामध्ये आपल्याला प्रगती करता येते. वाईल प्लेइंग फुटबॉल, एक्झाम्पल सांगितलेले आपल्याला की फुटबॉल खेळताना आपण काय करतो, वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाइंड. एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या खेळाडूचं त्या प्लेग्राऊंड मधलं, फुटबॉलच्या ग्राउंड मधलं जे स्थान आहे, ठिकाण आहे, ते अगोदर निश्चित असावं लागतं. ग्राउंड वरती गेल्यानंतर ठिकाण निश्चित केली जात नाही, तर त्याचा सराव करण्यासाठी म्हणून अगोदर त्या ठिकाणी त्या प्लेयरचं, त्या ग्राउंड वरचं किंवा त्या मैदानावरचं ठिकाण निश्चित झालेलं असतं आणि त्याप्रमाणे मग कृती होते आणि मग आपण सक्सेस कडे जात असतो. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे अचिव्हेबल. Setting goals that can be completed in the designated period of time. आपण ठरवून घेतलेल्या किंवा मोजून दिलेल्या वेळेमध्ये किंवा निर्देशिकेमध्ये ते काम पूर्ण झालेलं आहे किंवा नाही हे महत्त्वाचं किंवा ते होणं महत्त्वाचं. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals and further define a career. आणि आपले जे काय हे नेहमीच जे आपण मोजमाप करतो किंवा जे आपण ठरवतो की हे शक्य आहे, ते शक्य नाही, यामुळे ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक मोठं ध्येय किंवा आपलं करिअर तयार करत असताना ते आपल्याला स्टेपिंग स्टोन्स तयार होतात जीवनामध्ये. ॲज स्टुडंट्स वी कॅनॉट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाइट्स इन फ्युचर. विद्यार्थी दशेत असल्यानंतर आपण ठरवू शकत नाही की आपण आता प्राईम मिनिस्टर व्हायचंय, प्रेसिडेंट व्हायचंय, राष्ट्रपती किंवा पंतप्रधान व्हायचं आता ठरवू शकत नाही. पण हे डिसाईड केल्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला त्या उंचीपर्यंत मात्र नक्कीच आपण जाऊन पोहोचू शकतो. तर ते ध्येय आपलं अचिव्हेबल असावं, आपल्याला प्राप्त करण्यायोग्य असावं. त्यानंतर चौथा पॉइंट आहे तो म्हणजे रिअलिस्टिक. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. आपलं जे ध्येय आहे ते ध्येय सध्याच्या स्किलवरती अवलंबून असावं. सध्याचा बुद्ध्यांक काय आहे, सध्या आपल्याला किती करता येतं किंवा आपण किती पटाईत आहोत, कुठल्या क्षेत्रामध्ये पटाईत आहोत, याच्यावरती आपण आपलं ध्येय ठरवावं. बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम एन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. बिल्डिंग एक्सपर्टाइज, जे तज्ञ आहेत बिल्डिंग मध्ये किंवा यामध्ये जे तज्ञ लोक आहेत ते त्यांना वेळ जास्त घेतात, पण जे शॉर्ट अमाउंट मध्ये त्या ठिकाणी ठरवतात, थोड्या वेळामध्ये ठरवतात किंवा थोड्या वेळापुरतं ठरवतात ध्येय, ते अनरिअलिस्टिक असतं, अवास्तववादी असतं. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ऑफ अटेनिंग गोल्स. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स टेक्स लॅक्स रिअलिझम. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण जे आपलं ध्येय ठरवलेलं असतं ते रिअलिस्टिक असायला पाहिजे. त्याला वास्तववादी कधी होतं, जेव्हा आपण त्या ठिकाणी आपले ध्येय प्राप्ती करताना आपण जर अग्रेसिव्ह झालो, त्यामध्ये डिफेन्सिव्ह व्हायचं नाही.
म्हणजे आपण ध्येय ठरवलेलं आहे, नको नको नको, हे होईल का नाही, ते होईल का नाही, असं करत बसायचं नाही. अग्रेसिव्ह बनायचं, आक्रमक बनायचं, मला ते करायचं आहे, मला ते मिळवायचं आणि मी मिळवणारच. या पद्धतीने जर आपण अग्रेसिव्ह झालो तर मग आपलं ध्येय सत्यामध्ये उतरतं. आणि जर आपण डिफेन्सिव्ह वागलो, संरक्षणात्मक बचावात्मक जर आपण करायला लागलो त्या ठिकाणी ध्येय प्राप्ती, तर मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. आपल्या मनामध्ये अगोदरच भविष्याबद्दलचं चित्र स्पष्ट असलं पाहिजे आणि ते चित्र स्पष्ट असेल तर त्याबरोबर आपली चिकाटी सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे. मग ते पिक्चर जे क्लिअर आपल्या माइंड मनामध्ये आहे ते आपल्या स्वप्नामध्ये असलेलं प्रत्यक्षामध्ये उतरू शकतं. त्यानंतरचा पॉइंट आहे टाइम बाउंड. द टाइम बाउंड म्हणजे काय बघा, इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आपण जर ध्येय ठरवलं आणि त्याला जर टाइम बाउंड म्हणजे पिरियड दिला, 1 आठवड्याचा, महिन्याचा, 2 महिन्याचा, 1 वर्षाचा किंवा किती जे आपल्याला पाहिजे तेवढं जर आपण पिरियड दिला इम्प्रूव्हमेंटसाठी, तर मग आपण त्या ठिकाणी नक्कीच त्या पद्धतीने तशा प्रकारे स्टेप्स करू शकतो किंवा पाऊल टाकू शकतो आणि मग आपल्याला ध्येय प्राप्त करणं सोपं होतं. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. उदाहरण सांगितले की आपलं जर वजन आपल्याला कमी करायचं असेल तर ते कसं करायचं याबद्दल आपल्याला माहित असतं. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम्स अ रिअलिटी. आणि आपल्याला हेही माहित आहे की 2-3 दिवस आपण एक्सरसाइज केले किंवा व्यायाम केला म्हणून आपलं वजन कमी होत नाही. तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे. आपण जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नामध्ये जर सातत्य असेल, दररोज आपण जर तो प्रयत्न करत राहिलो तरच आपलं वजन कमी होतं. तसंच आपल्या यशाबद्दलचं आहे, आपल्या सक्सेस सुद्धा तसंच आहे. थोडे दिवस आपण जर प्रयत्न केले आणि नंतर मध्येच गॅप घेतला किंवा सोडून दिलं, नंतर पुन्हा करायला लागलो तर आपले प्रयत्न त्या ठिकाणी कमी पडतात आणि मग आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होत नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. आणि कशामुळे कमी नेहमीच आपण कसं पाहिजे, दररोज एक्सरसाइज केलाच पाहिजे, त्यानंतर डाएट घेतलंच पाहिजे, व्यवस्थित आहार जो आहे तो, आणि नेहमीच आपले विचार मोकळे पाहिजे, मुक्त पाहिजे, कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नसला पाहिजे. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका न ठेवता, कुठल्याही प्रकारची अडचण मनामध्ये न ठेवता, कुठल्याही प्रकारचा फरक त्याच्यामध्ये न करता सातत्याने ते आपण जर करत राहिलो आणि ते महत्त्वाचं म्हणजे विदिन डेडलाईन, आपण ठरवून दिलेल्या वेळेपर्यंत जर पूर्ण केलं तर नक्कीच आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये हे संपादन करू शकतो. विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. आपल्या जीवनामध्ये जे काही विजन्स आहेत किंवा विशेष आहे, इंटेन्शन्स आहेत आणि ड्रीम्स आहेत, हे नेहमीच अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाइन वेअर वी वॉन्ट टू रीच. आपली जी दृष्टी आहे, दृष्टिकोन जे आहे किंवा जी इच्छाशक्ती आहे किंवा आपला जो हेतू, इंटेन्शन म्हणजे हेतू आणि ड्रीम्स म्हणजे स्वप्न, ह्या ज्या गोष्टी आहेत ते जीवनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी चमकायला मदत करत असतात. आपल्या जीवनामध्ये आपण नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी चमक दाखवू शकतो. In order to get there, however, we need to bring live images down to earth and plan to execute our strategies. त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी हे आपली जे काही स्टेप आहे किंवा आपल्या गोलकडे जाण्याची जी पद्धत आहे त्या गोलपर्यंत गेल्यानंतर सुद्धा डाऊन टू अर्थ म्हणजे प्रॅक्टिकल आपण असलं पाहिजे. थोडं यायला लागलं म्हणजे आपण काय परिपूर्ण झालो असं होत नाही. त्यामुळे आपण डाऊन टू अर्थ असलं पाहिजे, कधीच गर्व नाही केला पाहिजे. त्यानंतर एक्झिक्यूट म्हणजे टू कॅरी आउट आवर स्ट्रॅटेजी म्हणजे प्लॅन ऑफ ऍक्शन. आपण जो तयार केलेला प्लॅन ऑफ ऍक्शन आहे, आपली जी कृती आपण ठरवून दिलेली आहे किंवा केलेली आहे तयार, त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे आणि ते करायला पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फॉर डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आपण त्याच्यामध्ये टाकलेली एनर्जी, त्याची जी क्वांटिटी आहे म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे, आपण किती एनर्जी लावतो, किती आपण त्याला ताकद लावतो आणि आपण त्या ठिकाणी त्या क्वालिटी जी आहे ती क्वालिटी आपण कशा प्रकारे देतोय
याच्यावरती त्या ठिकाणी रिझल्ट ठरतो किंवा निर्णय ठरत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. जीवन हे आपल्या एखाद्या ट्रम्पेट सारखं असतं. ट्रम्पेट म्हणजे तुतारी किंवा रणशिंग. रणशिंगाचं कसं असतं किंवा तुतारीचं कसं असतं, जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये काही हवा भरत नाही तोपर्यंत त्याच्यातून बाहेर आवाज येत नाही. तसं जीवनामध्ये आहे, जीवनाचं आहे. जीवनामध्ये आपण काहीतरी केल्याशिवाय आपल्याला त्यातून काहीतरी निष्पन्न होत नाही किंवा काही घडू शकत नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राइट फुटिंग प्रिसाइसली, मास्टरिंग द स्किल्स अँड getting to the next place. All depend on how we approach and tackle the problem. यश मिळवणं म्हणजे जीवनामध्ये अंधारामध्ये चाचपण्यासारखं आहे, अंधारामधून मार्गक्रमण करणं आहे. आणि याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी आपलं जे स्किल आहे त्याच्यावरती मास्टरिंग कशी करतो, म्हणजे कौशल्य कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने वापरतो, किंवा आपलं जे त्याच्याबद्दलचं असलेलं जे अप्रोच आहे, आपले जे त्या ध्येयाशी निगडीत आहे ती कशा प्रकारची आहे, याच्यावरती आपले जीवनाचे प्रॉब्लेम जे आहेत किंवा जीवनामध्ये येणारे जे अडचणी ते आपण सोडवून जात असतो. आणि ते सोडवल्यानंतर आपण नक्कीच यशाकडे जात असतो. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सध्या कुठं आहोत, कुठल्या स्थितीमध्ये आहोत हे जर आपल्याला समजलं तर आपण पुढच्या ठिकाणी कसं जायचं किंवा कुठली स्टेप टाकायची हे आपल्याला समजतं. आणि त्याप्रमाणे जर आपण त्या पुढे पाऊल टाकलं तर मग नक्की आपण ध्येयपूर्तीकडे जाऊ शकतो. When we take the next step, it should support and hold us without a crack. आणि मग असं जर आपण सातत्यपूर्ण एक प्लॅनिंग करून जर प्रयत्न करत राहिलो आणि जर आपल्याला वाटलं की आता आपण इथपर्यंत चलो, आता पुढे जायला पाहिजे, आणि मग पुढचं पाऊल ज्यावेळेस आपण पुढे टाकतो, जेव्हा आपलं बेसिक चांगलं होतं आणि पुढचं पाऊल ज्यावेळेस आपण पुढे टाकतो तेव्हा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण न येता ते पुढचं पाऊल सुद्धा आपण यशस्वीरित्या पूर्ण करतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण नक्कीच यशस्वी होतो. हे शेवटी झालं, पण सुरुवात करताना मात्र या ठिकाणी आपण हे जे पॉइंट सांगितलेले आहेत स्मार्ट मध्ये 5 पॉइंट ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण ध्येय ठरवून तसं मार्गक्रमण करणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी आपण या बी स्मार्ट हा लेसन या ठिकाणी संपवतो आहे. थँक्यू व्हेरी मच.